कार्यवाही करण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की स्वागतार्ह निर्णय आहे. मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय धाडसी निर्णय घेतलेला आहे. आणि उरलेल्या मंत्र्यांना देखील माझा सल्ला आहे की त्यांनीही भाषेवर प्रेम दाखवून त्यांच्या खात्यामध्ये जर अशा कुठल्या प्रकारच्या गोष्टी होत नसतील आणि मराठी भाषेचा जर आदर होत नसेल तर त्यांनीही अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत. महाराष्ट्रात मराठी भाषेला पहिल्या भाषेचाच दर्जा मिळणार हे दाखवण्याची एक संधी आहे सरकारला आणि त्या संधीचा सरकारने फायदा उचलावा. समाजवादी पार्टीचे आमदार जी.आर. काढलेला आहे आणीबाणीचा, जर येणाऱ्या काळामध्ये जी.आर. जर रद्द झाला तर मंत्र्यांची काय भूमिका? मला असं वाटतं की माझं पुढचं म्हणणं तेच होतं की फक्त कागदावर नकोय, ही गोष्ट कायमस्वरूपी झाली पाहिजे. आणि बघूया, कळेल पुढच्या काही दिवसामध्ये 1 तारखेनंतर या महाराष्ट्रात काय होतंय ते. पण निर्णय योग्य आहे आणि धाडसी आहे. मनसेने गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे ते रिक्षा चालकांना ठाण्यामध्ये जे आहे ते मराठीचे धडे दिले होते. येणाऱ्या काळामध्ये आता रिक्षा चालकांना सक्ती जिंकले तर मराठीचे धडे दिले जातील का? मला वाटतं सरकारने द्यावेत ना. आता निर्णय सरकारने सक्तीचा केलाय ना, ते काम देखील सरकारचं आहे. सरकारने ते धडे त्यांना द्यावेत. फक्त ज्या वेळेला आम्ही रिक्षावाल्यांशी बोलू त्यावेळेला ते आमच्याशी मराठीत बोलतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर आमचा हात आणि त्यांचे गाल नेहमीच तयार असतील. अबू आझमी यांनी याला विरोध केलेला आहे. समाजवादी पार्टीचे आमदार ते म्हणाले की हे सक्ती कशाला करावं महाराष्ट्रामध्ये. तो भिगारडा आहे. त्याला प्रत्येक गोष्टीत धर्म भाषा याच्या दृष्टिकोनातनं तो त्याचं राजकारण करत असतो. त्याला अतिशय जास्त महत्व देण्याच्या याचा तो माणूस नाहीये. आता मला असं वाटतंय की जो महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी यायलाच पाहिजे. आम्ही अनेक लोकांचं ऐकतो जे वर्षोनवर्ष महाराष्ट्रात राहतात आणि उत्तम मराठी बोलतात. आम्ही त्यांचं स्वागतच करतो. पण अबू आझमी सारखे काही फालतू लोक असतात जे जिथे खातात तिथेच त्या बाकीच्या गोष्टी देखील करतात. ज्या राज्याने तुम्हाला एवढं सगळं दिलं, आमदार केलं, काही कोटींचा मालक केला, त्या राज्याच्या भाषेचा जर आदर तुमच्याने होत नसेल ना तर अशा फालतू अबू आझमीला का आम्ही उत्तर द्यायची. टीसीएस सारखी घटना ठाण्यामध्ये होणे अतिशय महत्वाचा विषय आहे. नाशिकमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. आजपासून ठाणे जिल्ह्यातल्या विविध कार्यालयांत जिथे जिथे मोठे मोठे ऑफिसेस आहेत तिथे आमचे महाराष्ट्र सैनिक पत्र देणार आहेत आणि तिथल्या महिला सुरक्षतेच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय तिथल्या ऑफिसेसने घ्यावा. आम्ही सीपी साहेबांची देखील येत्या 2 दिवसात भेट घेणार आहोत आणि आपली महिला रणरागिणी नावाची एक टीम तयार करून ज्या ऑफिसमध्ये महिला आहेत त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत, त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्या बाबतीतही असं काय घडतंय का याच्याकडे लक्ष देण्यात दिलं गेलं पाहिजे. एक चांगला निर्णय हा महाराष्ट्राच्या समोर येईल आणि महिला सुरक्षता अजून घट्ट आणि मजबूत होईल. कारण तुम्ही महिलांना लोकसभेत जागा वाढवून होणार नाही. त्या महिलेच्या मनात काय, तिच्यावर काय बितली जाते याच्याकडे पण पाहणं गरजेचं आहे. अमरावतीमध्ये देखील अशी घटना घडलेली आहे ज्यामध्ये 180हून अधिक जे महिला ऑफिसरला लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे. नाराजी आहे महिला वर्गात. मी परत सांगतो, अशा माणसाला कुठल्याही प्रकारच्या कोर्टामध्ये केस चालवू नका. याला भर चौकात त्या 180 जणींना मिळून बोलवून फाशी द्यायला लावा. तो मला असं वाटतं की अशासाठी कायदा नसला पाहिजे ना. साहेब नेहमी सांगतात याच्यासाठी जिहादी कायदा असला पाहिजे. याला जिथे भेटेल तिथे त्या चौकात त्याला उभं केलं पाहिजे आणि त्या 180 महिलांकडून त्याला फाशी द्यायला लावली पाहिजे. रवीना टंडन मला असं वाटतं तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्याच्या बाबतीत त्यांच्या पक्षाचे नेते उत्तम बोलू शकतात. रवीना टंडन म्हणतात की भारत महिलांच्यासाठी हक्काचा सर्वात चांगला देश आहे. नक्की भारताबद्दल आदर आहे आम्हाला. महिला सुरक्षित आहेत, पण काही असे समाजकंटक देखील या समाजात फिरत असतात. त्यांचा जर योग्य वेळा बंदोबस्त केला गेला तर अजून भारत मजबूत होईल महिलांच्या बाबतीमध्ये. सर, आपण जर बघितलं खराब सारखे जी प्रकरण आहे ते राजकारण सोयीनुसार चालत आहे असं म्हटलं जाते. आज राज ठाकरे माझं मत आहे याच्या बाबतीत सन्माननीय साहेबांकडनं प्रतिक्रिया आलेली आहे. पक्षाचे नेते बोललेले आहेत आणि शर्मिला वहिनी देखील आमच्या याच्या बाबतीत बोललेल्या आहेत. सो पक्षाने याच्या बाबतीत बोलले मला उचित नाही वाटत. माझ्यासाठी महत्वाचा जो मुद्दा आहे तो ठाण्यातले ऑफिसेस जिथे महिला मोठ्या प्रमाणात काम करतात आणि 1 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये लागू होणारा नवीन जो काही जी.आर. आहे ती मराठी आलीच पाहिजे. त्या 2 गोष्टी माझ्यासाठी अतिशय महत्वाच्या. पण दुसरीकडे जर बघितलं आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष दिलं जाणार अशी चर्चा. मला वाटतं हे त्यांच्या पक्षाचे निर्णय आहेत. त्यांचा पक्ष त्यांच्या बाबतीत निर्णय घेईल. आमच्या पक्षाचे निर्णय सन्माननीय राजसाहेब घेतात. त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांच्या पक्षात काय करायचं त्यांना ठरवू द्या ना. आम्ही काय त्याच्यावर बोललं पाहिजे. आमच्या पक्षात काय व्हावं याच्या बाबतीत आम्ही आमच्या साहेबांना सांगू. पण यावरच भाजपचे नेते संदीप तुरी म्हणतात की त्यांच्या पक्षात राहिलं. मी परत सांगतो, त्यांच्या पक्षात कोण राहिलं तर मग 9 खासदार कुठला आले.
मोदींची हवा होती ना, तरी 9 खासदार आले, 20 आमदार आले, मुंबईमध्ये 70च्या जवळपास नगरसेवक आले. असं म्हणू नका एकेकाळी तुमच्याकडे पण काय नव्हते. तर मला असं वाटतं की कोणाकडे काय आहे ते वेळ ठरवेल. आता गरज आहे महाराष्ट्राला आवश्यक असलेल्या प्रश्नांवर चर्चा होण्याची. तो महाराष्ट्रात आवश्यक असलेली 2 प्रश्न जे आहेत त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि खरात बिरात या विषयावर चर्चा करून आपण महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातल्या लोकांचा वेळ वाया घालवतो. तर तुम्ही एक दौरा केला होता. घोडबंदर जो रस्ता आहे तो अजूनही बनवला गेला नाहीये. तो घोडबंदर घाट तसंच राहिलाय. काही होणार नाही. मी सांगतो पुढच्या पावसाळ्यामध्ये देखील अशाच मोठ्या रांगा लागतील. तुम्ही घोडबंदर रस्ता नीट पाहिलात का? एकदा जाऊन पहा. भला मोठा रस्ता केलाय. काही 1000 कोटी आणल्यानंतर रस्त्यावर उचलेत आणि काही वेळाने तुम्ही पुढे गेल्याच्या नंतर ते बॉटलनेक होत आहे. तुम्ही बॉटलनेकच नाही काढलात तर ते रस्ते मोठे करून उपयोग काय? आज त्या रस्त्यावर मोठे मोठे ट्रक येऊन थांबतात. म्हणजे 2-2 हजार टनचे ट्रक येतात आणि त्यावर उभे राहतात. उद्या ते कॉन्क्रीट रस्ता तेवढं झेलणार आहे का? तिथे दिवसभर ते ट्रक त्या रस्त्यांवर उभे असतात. मला वाटतं घोडबंदरच्या रस्त्याचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार हे प्रश्न जसं तुम्हाला आहे तसं आम्हाला आहे. ह्या पावसाळ्यात देखील मी तुम्हाला खात्रीने सांगतो की तिथली ट्रॅफिक पूर्ण हे होणार नाही. मी काल वसईला गेलो. काल देखील मला त्या ट्रॅफिक घाटामध्ये अर्धा तास लागला. अर्धा पाऊण तास आजही लागतोय. तो जोपर्यंत तो बॉटलनेक निघणार नाही तोपर्यंत घोडबंदरची ट्रॅफिक कमी होणार नाही. रस्ते कितीही मोठे करा, रस्ते मोठं करणं हा पर्याय नाहीये. रस्त्यामध्ये अडथळा नसावा हा पर्याय आहे. जर तुम्ही घोडबंदरला जाताना पण अडथळा आहे, येताना पण अडथळा आहे, 4-4 सिग्नल्स आहेत. त्या सिग्नलच्या बाबतीतला निर्णय नाही कुठला घेतला. घोडबंदर वाघबीळ नाका ते हिरानंदानी येईपर्यंत 4 सिग्नल लागतात. म्हणजे तो 500 मीटरच्या रस्त्यात जर 4 सिग्नल लागणार असतील काय पर्याय होणार? कशी ट्रॅफिक हे होणार आहे? नाही होणार. तर शेवटचं ज्या पद्धतीने कोकण रत्नागिरी ही दादर थांबण्यात यावी त्यासाठी मनसेंनी पत्र व्यवहार केला, परंतु रेल्वेच्या माध्यमातून कुठलाही ठोस निर्णय तुम्हाला परत सांगतो, आमचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आम्ही पहिला पत्र व्यवहार करतो आणि नंतर मग आमच्या पद्धतीने जातो. आता आम्ही आमचं पहिलं काम पूर्ण केलेलं आहे. आम्ही भेट घेतलेली आहे, आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे. तिसरा जो पाऊल असेल ना तो यानं करायला लावणार असेल. त्यामुळे थोडंसं थांबा.